नमस्कार मित्रांनो, आज आपण ना एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं अक्षरशः जगभरात धुमाकूळ घातला. करोडो लोकांच्या विचारसरणीलाच एक प्रकारे आव्हान दिलं. हो, मी बोलतोय रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट बद्दल. चला तर मग बघूया नक्की काय आहे हे रहस्य. या पुस्तकाचं सगळं सार ते या एका वाक्यात आहे. आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. ऐकायला किती छान वाटतं नाही का? इतकं शक्तिशाली वाक्य आहे की लाखो लोक याकडे खेचले गेले. पण खरा प्रश्न हा आहे की यात खरंच काही तथ्य आहे की ही फक्त एक ऐकायला बरी वाटणारी एक सुंदर कल्पना आहे? चला याच गोष्टीचा आज आपण शोध घेऊया. तर या पुस्तकाचा मूळ सिद्धांत म्हणजे हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? गंमत म्हणजे याची सुरुवात होते लेखिका रॉन्डा बर्न यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या एका खूप वाईट काळातून. असं म्हणतात की त्यांचं आयुष्य अगदी विस्कटून गेलं होतं. सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं. आणि तेव्हाच त्यांच्या मुलीने त्यांना एक 100 वर्ष जुनं पुस्तक दिलं आणि त्याच पुस्तकात त्यांना हे सिक्रेट सापडलं. या नियमाची व्याख्या तशी खूप सोपी आहे. आपलं मन आहे ना, ते एका रेडिओ स्टेशनसारखं समजा. आता कसं आपण बरोबर फ्रिक्वेन्सी लावली की आपल्याला हवं ते गाणं ऐकू येतं, बरोबर? तसंच द सिक्रेट काय म्हणतं की आपलं मन ज्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीवर सेट होतं ना, त्याच प्रकारच्या गोष्टी, त्याच प्रकारचं वास्तव आपल्या आयुष्यात खेचलं जातं. म्हणजे पॉझिटिव्ह विचार केले तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि निगेटिव्ह विचार केले तर निगेटिव्ह. पुस्तकातला एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की हे जे विश्व आहे ना, त्याला हवं आणि नको यातला फरकच कळत नाही. ते फक्त तुम्ही ज्या शब्दावर फोकस करताय तो शब्द ऐकतं. उदाहरणार्थ, जर आपण म्हटलं मला आजारी पडायचं नाहीये, तर विश्वाला नाहीये ऐकू येत नाही, फक्त आजारी हा शब्द ऐकू येतो आणि ते त्याच गोष्टीला हो म्हणतं. म्हणून पुस्तक सांगतं की जे नको आहे त्यावर नाही, तर जे हवं आहे त्यावरच आपलं पूर्ण लक्ष असायला पाहिजे. बरं, मग हा नियम वापरायचा कसा? हा प्रश्न साहजिकच आहे. तर पुस्तक यासाठी 2 मुख्य टेक्निक्स सांगतं. पहिलं आहे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्याकडे जे काही आहे, अगदी लहान सहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत, त्या सगळ्याबद्दल मनापासून आभारी असणं. आणि दुसरं तंत्र आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे दृश्यीकरण. आपल्याला जे हवंय ती गोष्ट आपल्याला ऑलरेडी मिळाली आहे असं इमॅजिन करायचं आणि ती मिळाल्यावर जो आनंद होईल ती भावना अगदी मनापासून अनुभवायची. आतापर्यंत हे सगळं ऐकायला किती छान आणि सोपं वाटतंय ना? पण हे जे दावे आहेत ते सायन्सच्या, विज्ञानाच्या कसोटीवर कितपत खरे उतरतात? चला आता जरा पुस्तकातले दावे आणि वैज्ञानिक वास्तव यांच्यात काय फरक आहे ते बघूया. आणि इथेच ना ह्या सिद्धांताची सगळ्यात मोठी अडचण सुरू होते. पुस्तक काय दावा करतं की हा आकर्षणाचा नियम थेट क्वांटम फिजिक्सवर आधारित आहे. पण जगभरातले मोठे मोठे फिजिक्सचे एक्सपर्ट्स, शास्त्रज्ञ हे साफ नाकारतात. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. आपले विचार म्हणजे काय, तर मेंदूत होणारे केमिकल आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स. त्या अशा काही एनर्जी वेव्ज किंवा ऊर्जा तरंग नाहीत ज्या थेट विश्वावर परिणाम करतील. थोडक्यात काय, तर ह्या दाव्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये. इथे एक खूप मोठा आणि गंभीर नैतिक प्रश्न उभा राहतो. विचार करा, जर प्रत्येक गोष्ट आपण आपल्या विचारांनीच आकर्षित करत असू, तर मग जगात होणारे अपघात, नैसर्गिक आपत्त्या किंवा एखाद्यावर होणारा अन्याय या सगळ्याला ती पीडित व्यक्तीच जबाबदार आहे का? म्हणजे तिच्याच विचारांमुळे हे सगळं झालं? हा विचारच किती त्रासदायक आहे नाही का? आणि याच मुद्द्यावरून या पुस्तकावर प्रचंड टीका झाली. चला तर मग आता यावर जी टीका होते, जे आक्षेप घेतले जातात ते जरा सविस्तरपणे समजून घेऊया. कारण समीक्षक आणि मानसशास्त्रज्ञांनी यावर खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो म्हणजे विक्टिम ब्लेमिंगचा. म्हणजे काय, तर पीडित व्यक्तीलाच दोष देणं. समजा कोणासोबत काही वाईट घडलं तर या सिद्धांतानुसार त्याचे विचारच त्याला जबाबदार ठरतात. हे किती चुकीचं आहे. दुसरी मोठी टीका म्हणजे हे पुस्तक कष्ट, मेहनत, प्रयत्न या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं. जणू काही फक्त विचार करून सगळं मिळेल. आणि तिसरं म्हणजे यातून एक एन्टायटलमेंटची भावना वाढते. म्हणजे मला सगळं मिळायलाच हवं अशी एक चुकीची वृत्ती तयार होऊ शकते. आणि खरं तर यातल्या अनेक कल्पना काही नवीन नाहीयेत, फक्त त्या नव्या पॅकेजिंगमध्ये आपल्यासमोर ठेवल्यात. बरं, आता हे सगळं झालं, पण आपण याचा एक प्रॅक्टिकल अँगलने विचार करूया. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. त्यांच्यासाठी हे तत्त्वज्ञान कितपत कामाचं आहे किंवा धोकादायक ठरू शकतं? विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा नक्की घ्यावी, पण वास्तवाचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा, सकारात्मक विचार ठेवल्याने आत्मविश्वास नक्कीच वाढतो, पण तो अति झाला तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं.
त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. तसंच ध्येयाचं व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे मी अधिकारी झालोय असं इमॅजिन करणं मोटिवेशन देतं, पण त्यासाठी कठोर वेळापत्रक आणि सराव नसेल तर ते फक्त दिवसा स्वप्न बघण्यासारखं आहे. आणि हो, स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे, पण आपल्या चुकांमधून शिकणं आणि वास्तवाला सामोरं जाणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हेच खरं रहस्य आहे. खरं सिक्रेट हे आहे की सकारात्मक विचारांचा वापर कृती करण्यासाठी, ॲक्शन घेण्यासाठी एक इंधन म्हणून करायचा आहे. त्याला कृतीचा पर्याय समजायचं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही. मग आता प्रश्न उरतो की या सगळ्या चर्चेतून आपण आपल्या रोजच्या आयुष्यासाठी काय बोध घ्यायचा, नक्की काय वापरायचं? चला, काही प्रॅक्टिकल गोष्टींवर बोलूया. तर आपण नक्की काय करू शकतो? पहिलं, रोजच्या रोज कृतज्ञतेची सवय लावा. आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करा. दुसरं, दिवसभरात आपल्या मनात नेमके कोणते विचार घोळत राहतात याबद्दल थोडे जागरूक बना. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कृतीला पर्याय नाही, ॲक्शन घ्यावीच लागेल हे पक्क लक्षात ठेवा. आणि चौथं, पॉझिटिव्ह थिंकिंगचा वापर अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी करा, वास्तवापासून पळून जाण्यासाठी नाही. आणि जाता जाता एक प्रश्न, आपले विचार आपले नशिबाची पूर्ण स्क्रिप्ट आहेत की फक्त त्या स्क्रिप्टची एक प्रस्तावना? ते आपलं आयुष्य घडवतात की फक्त आयुष्य घडवण्याची योग्य दिशा दाखवतात? यावर विचार नक्की करा. धन्यवाद.